नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तर हा ब्लॉग खूप सगळ्यांची आतुरता होती की ताई ब्लॉग टाक, ताई ब्लॉग टाक, कधी येतोय. तर त्याच्यामध्ये असं झालं की मी आजारी पडले, भरपूर अशा गोष्टी अडथळे येत गेले. आणि हा स्पेशल ब्लॉग आहे सॅम फौजी. म्हणजे कोण आहेत सॅम फौजी, कोण आहे हा खूप हायलाइटेड केलेला मुद्दा होता. लाईव्हला प्रश्न, माझ्या कमेंट बॉक्सला, पर्सनलला, DM मध्ये मेसेज, परत प्रत्येक म्हणजे मी जर काय स्टोरीमध्ये जरी क्वेश्चन टाकला ना, सॅम फौजी कोण, तर हो सांगते थांबा. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की आमचा सातारा जिल्हा तो म्हणजे फौजींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आमच्या घरातून एक तरी फौजी असतं. तर आता भरपूर जण मला भेटतात तर म्हणतात काय तुमच्या सातारा जिल्ह्यातले जातात की फौजी बनायला, असं तसं काय फॅसिलिटी भरपूर भेटतात म्हणून सगळेच फौजी बनतात, असं नसतं हो. फौजी बनायला पण ना खूप मोठा दम लागतो, कारण की तिथे देश सेवा करायची असते. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट आहे ना, फौजी कोणी पण बनत नाही. आणि आमच्या इकडे तुम्ही कधी या सातारा साईडला घाटात नाही ना, पहाटेचं जर काय तुम्ही ट्रॅव्हलिंग केलं, पहाटे किंवा संध्याकाळच्या 5 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत कधी पण तुम्ही तिथे ट्रॅव्हलिंग केलं ना, तुम्हाला कळून जाईल की फौजी बनण्यासाठी ते किती कष्ट घेत असतात. खालून ते वरपर्यंत घाट पळत असतात, कंटिन्यू त्यांचं ते वर्कआउट सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. आणि आम्हाला तर लय अभिमान वाटतो. आणि आपला सातारा जिल्हा हाच फौजींचा जिल्हा, आणि त्याचबरोबर स्वराज्याची 4थी राजधानी म्हणून सुद्धा सातारा जिल्हा ओळखला जातो. आणि तुमच्यामधल्याच भरपूर जणांनी प्रश्न विचारले होते, तर ते पण घेऊयात. तर चला तर मग, हीच त्या सातारा जिल्ह्यातील सायली वाघ. तर भरपूर जणांनी आता प्रश्न, तर आता महत्त्वाचा मुद्दा आहे, सगळे एकदम असे असेल अरे सॅम फौजी कोणी, सांग ना बाबा तू. हो सांगते. तर इथे आहे ना, मला सगळे बोलले की सायली ताई तू तब्येतीची काळजी घे. हो, कसं होतं, मी आजारी पडले नसते, पण रात्रीचं जागरण ह्या गोष्टीमुळे मला पित्त झालं आणि म्हणून मी आजारी पडले, बाकी काही नाही. आणि महत्त्वाची गोष्ट की आता सांगते, जाऊ दे तुम्हाला नाही जास्त मी आठवत. तर सॅम फौजी की एक सर्वसामान्य घरातलाच मुलगा आणि खूप कष्टातून दिवस काढलेले आहेत. शेतकरी कुटुंबातील मुलगा, दिवस रात्र काम करायचा, त्यानंतर शाळेत जायचा, शाळेतून आलं परत गुरं राखायची, सगळी कामं करत तो इथपर्यंत पोहोचलेला आहे. आणि फायनली त्याचा आसाम रायफलमध्ये की एकदम त्या म्हणजे काय लास्ट त्याच्यासाठी ती शेवटची संधी होती की तो भरती होणार की नाही, पण देवाचे खूप मोठे आशीर्वाद की तो फायनली भरती झाला आसाम रायफल्समध्ये. तर सॅम फौजी म्हणजे की समाधान वाघ त्याचं नाव आहे. तो माझा काका लागतो. सगळ्यांनी खूप म्हणलं की तुझा तो हजबंड होणार आहे, आमचे दाजी, असे भरपूर आमचे जिजू, तर नाही, तो माझा काका आहे. आणि खरंच खूप कष्टातनं दिवस काढलेत. आज इतकं सुंदर घर बांधलंय ना, एक फौजी म्हणलं ना की काय लय, म्हणजे की खरंच त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं ना शब्द कमी पडते. आणि तसंच काकाने पण खूप कष्टातनं दिवस काढले, त्याच्यानंतर तो इथपर्यंत पोहोचलाय. आत्तासुद्धा तो जम्मू काश्मीरला आहे, तिथे त्याची ड्युटी चालू आहे. आणि मी नेहमी पण त्याला व्हिडिओ कॉल करत असते की कसा आहेस काका वगैरे, त्याच्यामुळे. आणि ते मेन्शन करतात त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ते कोणतरी माझे आहेत की ते माझे हजबंड वगैरे, तर नाही, तो माझा काका आहे. तर माझा काका आहे. तर कळलं मला, सगळ्यांना प्रश्नांचं उत्तर भेटलं. तर असं दाजी वगैरे कोणी नाहीये, काका आहे बस. तर फौजी म्हटलं ना, तर सगळ्यात जास्त शेतकरी कुटुंबातील तुम्हाला फौजी बघायला भेटणार, पडणार, घडणार आणि शेवटी फौजी म्हणूनच उभे राहणार. कारण की त्यांनी जो कष्ट केलेला असतात ना, दिवस रात्र रानात काम करायचं, मग कॉलेज असेल तिथून चालत जायचं, प्रवास करायचा तो बसनी, त्यातनंही घडलेले आहेत. त्याच्यामुळं फौजी म्हणजे फौजीच. सल्यूट सगळ्या फौजींना माझ्याकडून. आणि आत्ता जेवढे पण फौजी माझा हा व्लॉग बघतात ना, तेवढ्या सगळ्यांना मी एवढं म्हणेल, तुम्ही जिथे पण कुठं असाल ना, तुमची काळजी घ्या आणि व्यवस्थित राहा. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर सगळ्यांनी भरपूर असं क्वेश्चन केले होते, ते म्हणजे की दादांवरचे, म्हणजे माझ्या आजोबांची, की त्यांची आम्हाला स्टोरी ऐकायला खूप आवडेल की बांगलादेशचं जे युद्ध होतं 1971चं. पण त्यांचं कसं आहे, तो व्हिडिओ मी नक्की शूट करेल, पण त्यांचा मूड बघून शूट करावा लागतं. जेव्हा ते एकदम खुश असतात ना, मग ते खूप भारी बोलणार, पण त्यांचा मूड जर काय बिघडला असेल तर मी हे सगळं घेऊन गेले तर ते अजिबात नाही रिस्पॉन्स देणार. आत्ता त्यांचा 7 डिसेंबर होता, ज्या दिवशी की त्यांना गोळ्या लागल्यात. तर दरवर्षी
आजी म्हणजे आजी आणि ते आणि आम्ही सुद्धा सगळे मिळून सेलिब्रेशन करतो की एक त्यांचा पुनर्जन्म झालेला आहे म्हणून. सकाळी बोलले की मस्त केक आणूयात, आपण केक वगैरे कापूयात. आणि संध्याकाळी आम्ही म्हणलो की चला आता केक कापायचं आहे. म्हणले नाही नाही केक नाही कापायचा, तुमचा तुम्ही कापा. म्हणजे म्हणून कसं वय झाल्यानंतर माणसांची बुद्धी म्हणतात ना लहान बाळांसारखी होते, तशीच आमच्या दादांची पण झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांचा मूड बघून मी आपला व्हिडिओ शूट करेल. आणि त्याचबरोबर चॅनल जर काही नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.